टीव्ही सत्यमेव व्रतम। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील शिलाई मशीन, पिठाची गिरणी या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमिष दाखवून भामटेगिरी करण्याचे प्रकार सुरू असून त्यापासून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले। हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून विविध योजना राबवल्या जातात। मागासवर्गीय व दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा समावेश असून त्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचाही समावेश आहे। या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त करून घेत त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनांना लाभ दिला जातो। मात्र मागील काही दिवसातच समाज कल्याण विभागाकडून शिलाई मशीन व पिठाची गिरण या योजनेचा लाभ देण्याचा आमिष दाखवत योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त करून घेत त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनेला लाभ दिला जातो। मात्र मागील काही दिवसात समाज कल्याण विभागात शिलाई मशीन व पिठाची गिरण या योजनांचा लाभ देण्याचा आमिष दाखवत भामटेगिरी केली जाते। गाव पातळीवर महिलांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याकडून योजनेच्या लाभासाठी पैसे मागितले जात आहेत। यामध्ये महिलांना ऑनलाईन पैसे पाठवण्याचं कळवलं जात असून पैसे मिळाल्यानंतर लगेचच योजनांचा लाभ दिला जाईल असं सांगितलं जात आहे। या संदर्भात काही महिलांकडून समाज कल्याण विभागाकडे विचारणा झाल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झालाय। दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अशा प्रकारच्या शासकीय योजना राबवल्या जात नाहीत, तर त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधणाऱ्यांसोबत कुठल्याही प्रकारच्या पैशाचा व्यवहार करू नये, तसेच त्यांना प्रतिसाद देऊ नये। कोणत्याही प्रकारच्या योजनांची माहिती हवी असल्यास लाभार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केलंय। हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मागील काही दिवसांमध्ये काही भोंदू अथवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींद्वारे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्या मार्फत पिठाची गिरणी व शिलाई मशीन या योजनेचा लाभ देतो असे म्हणून त्यांना ऑनलाईन फोन पे अथवा गुगल पे अथवा ऑनलाईन स्वरूपामध्ये पैशाची मागणी करत आहेत। मी सर्वांना सांगू इच्छितो की पिठाची गिरणी व शिलाई मशीन या स्वरूपाच्या योजना यावर्षी समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्या मार्फत राबवल्या जात नाहीत। जर कोणी व्यक्ती अशा स्वरूपामध्ये जर आपल्याला आमिष दाखवून जर पैशाची मागणी करत असेल तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी व समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना चालू आहेत त्याची जर माहिती हवी असेल तर आपण संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीला अथवा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे आपण प्रत्यक्ष येऊन माहिती घ्यावी। धन्यवाद।